बीबीडीच्या जागेवर असल्यामुळे शिवडीमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार की नाही याबाबत राजकीय नेते मंडळी आणि शासन स्तरावर विविध प्रकारची वक्तव्य केली जात आहेत। शिवाय बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात शासकीय स्तरावर ज्या हालचाली सुरू आहेत त्यात शिवडीमधील बीडीडी चाळींचा उल्लेख नाही। त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये संभ्रम आहे। त्याच जागी पुनर्वसन झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवडीतील बीडीडी वासियांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आता सरकारी पातळीवर हालचाली सुरू असलेल्या पाहायला मिळतात आहे। मात्र असं असलं तरी बीपीटीच्या जागेवर असणाऱ्या शिवडीमधील ज्या बीडीडी चाळ आहेत त्यांच्या पुनर्विकासाच्या संदर्भात इथले जे रहिवासी आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे। नेमका काय त्यांचं म्हणणं आहे हे मी जाणून घेतोय। काय नेमका शिवडीतल्या बीडीडी चाळीचा विषय आहे? पहिला मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन की त्याने बीडीडीचा प्रश्न विचारात घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की नायगाव, वरळी आणि डिलाय रोड याच्यावर जो निर्णय घेतात तर मग शिवडीच्यावरती का निर्णय घेतला जात नाही? शिवडी बीपीटीच्या जागेवर आहे म्हणून तुम्ही आमचा विचार करत नाही का? आम्ही सर्वांची पत्रावर केलं आहे, राज्यपालशी केलं आहे, पंतप्रधानांशी पण केलेलं आहे आणि संबंधित केंद्रीय मंत्री आणि मंत्र्यांची। तर नितीन गडकरींचे जे स्टेटमेंट येते प्रत्येक पेपरला वेगवेगळे स्टेटमेंट आहेत। एकदा सांगतात की चिवडीच्या निर्णयाच्यावर मी काय सांगू शकत नाही, आता बोलतात मी विचार करतो। मग हे लावलं आहे काय? तुम्ही आमचा काय खेळ तमाशा लावला आहे काय? जर राज्यपाल पत्राचा व्यवहार उत्तर देऊ शकतात मग पंतप्रधान का देत नाहीत, केंद्रीय मंत्री का देत नाहीत? ताई तुम्ही काय बोलाल? आम्ही बोलते की आम्हाला विकास होण्यासाठी विकास होतो आहे असं सांगतात, पण आमच्या नावच येत नाहीत कधी कधी। आमचं शिवडी बीडीडी चाळ म्हणून असं येतच नाही। प्रत्येक ठिकाणी नायगाव, डिलाय रोड हेच येतं। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठली भेटते की नाही हे शाश्वती भेटतच नाही कुठे। सगळे सांगतात की बीपीडीची जागा आहे, मग बीपीडीची आहे, मग इतके वर्ष आम्ही राहिलो। आज मला 71 वर्ष चालू आहे, तर एवढे वर्ष आम्ही इथे राहिलो। तेव्हा कुठे गेले होते? सगळे झोपले होते आणि आता सगळे झाले जागे। ते म्हणतात आमची बीपीडीची जागा आहे, हे म्हणतात आमची ही जागा आहे ती जागा। अरे मग आम्ही जायचं कुठे? जो पण आम्हाला शाश्वती मिळत नाही तो पण आम्ही विचारायचं कोणाला? मग ह्याच्यासाठी आम्हाला मग काय मोर्चे काढायला लागेल का? किंवा आणखीन रोड लोक करायला लागेल काय? कारण आज शिवडी स्टेशन जवळ आहे आणि मेन रोड सुद्धा जवळच आहे आणि शेवटी तेच करायला लागेल। अगर सरकारला जर मोर्चाची भाषा कळत असेल तर आम्ही त्या मोर्चाला पण तयार आहे। वरळी आहे, डिला रोड आहे, नायगाव आहे, ह्या ठिकाणच्या बीडीडी चाळीचं पुनर्बांधणी किंवा विकास होणार असताना शिवडीचं का नाही? शिवडीचं पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे शासनाने आणि त्यांना जसा न्याय मिळाला तोच न्याय आम्हाला शिवडीतही मिळाला। कारण आमच्या 4 पिढ्या आज बीडीडी चाळीमध्ये शिवडीमध्ये गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची सातत्याने मागणी आहे की शिवडी म्हणजे बीडीडी चाळीचं पुनर्बांधणीचं ज्यावेळेस प्रकल्प होईल तेव्हा शिवडीची पुनर्बांधणी झालीच पाहिजे आणि ह्याच ठिकाणी त्याच पद्धतीत आम्हाला घरं पण मिळालीच पाहिजे, ही सातत्याने आमची शासनाकडे मागणी राहिलेली आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।